आणि सागर नावातच धबधबा आहे. ठेवू का आम्ही एक मॅच टायगर्स संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. तानाजी वॉरियर्स पहिली बॉलिंग करेल आणि धनाजी मार्बल्स मात्र फायनल मध्ये गेली आहे. चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये वेल प्लेड हार्ड लक टीम भैरजी सोल्जर्स आपण पण चांगली फाईट दिली. पण चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. यानंतर पण तानाजी वॉरियर्सने पण अशा मॅचेस काढल्या कधी बॅटिंग कधी बॉलिंगच्या जोरावर. त्यामुळे ही डू ऑर डायची मॅच आहे. जर जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल असा फिरव ना माझ्याकडे फिरव ना इकडे फिरव हा बस मला आवाज आला की जरा मला लेट्स प्ले गेम ऑन. विशाल भाई पहिल्याच बॉल वरती अरुणनी मारलाय वरून आणि रन मिळतील 6. यानंतर सागर आपण ती मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून यानंतरची मॅच फायनल मॅच खेळणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. ह्याच्यात जो जिंकेल तो बहिर्जी सोल्जर संघासोबत खेळेल. पहिली ओव्हर घेऊन विशाल अली शेट्टी. लेग ब्रेक व्हाईट बॉल. या बॉलवर पण पुन्हा एकदा व्हाईट बॉल. त्या बॉलवर चांगला बॉल अडवला अमयने आणि अमयने असं म्हटलं की मागे बॉल जाऊ देणारच नाहीये. वेल स्टॉप अमय. त्या बॉलवर विथ द स्पिन फटका फसला गेला कुठे आणि रन सिंगल मिळेल. स्कोर कार्ड मात्र सिंगलने पुढे जात आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अमित. या बॉलवर जागेवर थांबवलं गेलं विशाल अली शेट्टी. आता मात्र मला असं वाटतं फिट झालेत आणि पायाची इंजरी थोडी लांब झाली. मला असं वाटतं असे प्रॉपर फिट आलेत. त्या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि ग्राउंड स्ट्रोक बॉल अगदी गुदगुल्या घेत 4 रनसाठी कडक फटका बॅटर अमितच्या बॅट मधून. परफेक्ट. शेवटचा बॉल आणि 14 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर पण नो बॉल आणि 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 60-70 तर रन पाहिजेत. त्या अंदाजाने छत्रपती संभाजी महाराज टायगर्स या टीमला रन्स करावे लागतील. या बॉलवर ऑब्रेक आणि बॅट चेंज घेतली गेली आहे. विशाल अली शेट्टीने मात्र फसवलं आणि एक लॉलीपॉप बॉल टाकला तिकडे. येल डॉट बॉल. एक ओव्हर संपली. 15 रन्स. आज सर्व बिल्डिंगचे आमचे युट्यूबवर देखील मॅच पाहत असतील त्यांचं पण स्वागत आहे. रेजेन्सी अनंतम क्रिकेट कप आज सर्व आपण इकडे एन्जॉय करतोय आणि सर्व ओव्हर 40 म्हणजे ज्यांना ऑफिसमधून टाइम मिळत नाही, त्यांच्या फॅमिलीमधून त्यांना टाइम मिळत नाही, त्यांच्यासाठी आयोजन. त्यांच्या घरातून क्रिकेटला थोडी कमी परमिशन आहे. लग्न झाल्यानंतर क्रिकेट थोडं कमी होतं आणि खेळायला वेळ भेटत नाही. बॉलिंगसाठी अमोल. अमोल अगदी बॉल लपवतो. असं वाटलं की लपाछुपी खेळतोय की काय. आणि हा बॉल फिरवला गेला अमोलने विथ द स्पिन आणि अमयने थ्रो पण तिकडे चांगला दिला. अमोल एक वेगळी हेअरस्टाईल घेऊन आज आपल्या टुर्नामेंटला इकडे एन्जॉय करतोय. सुनील नारायण सारखी हेअरस्टाईल बनवली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. वेस्ट इंडिज टीम पण जेव्हा IPL खेळते तेव्हा वेगवेगळी हेअरस्टाईल घेऊन येते. नेहमीच चर्चेत राहिली आहे. बॉलिंगसाठी अरुण. स्ट्राईक एंडला अरुण आहेत. बॉलिंगसाठी अमोल. त्या बॉलवर ऑब्रेक आणि बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. तिथे डायरेक्ट हिट लागलाय आणि धावपळ चालू आहे. क्या बात आहे. बसंतलालने काल कॅच पकडली होती
आणि बसंतलाल पण फुल अगदी क्विक आहेत. 12 नंबरची जर्सी घातली युवराज सिंग आणि 12 नंबर मध्येच राहतात. मला असं वाटतं बिल्डिंग नंबरचा नंबर दिलाय. या बॉलवर पण आपण पाहिलं तर सिंगल रन तिकडे मिळतीये. खूप चांगली सोसायटी आहे. मगाशी आम्ही गेलो होतो आमच्या विनायक कदम यांच्या घरी. खूप चांगलं ग्राउंड गार्डन वगैरे आहे. एजन्सी अनंतम मॅजिक फिरसे आणि या बॉलवर मॅजिक फिरसे अमितच्या बॅट मधून. प्रत्येकाची इच्छा असते की आपला पण एक 1 BHK असावा. मुंबईमध्ये असावा नाहीतर कल्याण डोंबिवलीमध्ये असावा. पण प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं प्रत्येकाची इच्छा असते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तिकडे धडपड. कुठे आहे तुम्ही? कुठे आहे? हा, मग या इकडे. आहे 3 मॅच बाकी होता फक्त. या लगेच या हट्टा पण मॅच संपतात. हा हा या बोला. काही नका तुम्ही या. काही नका तुम्ही या. मला 40 आहे आणि शॉर्ट्स वगैरे आहे. शॉर्ट्स असेल तर 40 हा होतो. आहेत हा काय माहिती नाही. 42 मला असं वाटतं. तुम्ही या तर काय एवढं. हा मग तुम्ही या बघू तेवढं काय एवढं इम्पॉर्टंट नाही. आणि या बॉलवर देखील आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बट तिकडे डॉट बॉल येईल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर हातामध्ये दिलाय विजय फडे. मॅरी गोल्डचे रवी अश्विन आणि त्या बॉल अडवला बसंतलाल. बसंतलालनी जी फिल्डिंग केली ना ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये अफलातून फिल्डिंग. बॉलिंग यार विजय फड़े. जो मुसीबत में खड़े उसका नाम विजय फड़े. अफलातून बॉलिंग करत असताना विजय यांच्या माध्यमातून आणि स्कोर अगदी थांबवला. गुड बॉलिंग. खूप चांगली ग्रीफ आहे त्यांच्याकडे. या बॉलवर कडक फटका मारायला मिळते. तेवढी चांगली फिल्डिंग हवा आहे. आणि रन पाहिलं तर 29 रन झाले धाव फलकावरती आणि स्कोर कार्ड 3 ओव्हर संपल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा आणि 29 रन झालेत. भैरजी सोल्जरच्या नंतर आपण तयार राहायचंय. विनिंग टीम सोबत तुम्हाला खेळावं लागेल. $29 29 रन झाले धाव फलकावरती. आता 12 बॉल मध्ये 20-25 रन तरी आले पाहिजे. 55च्या पुढे टार्गेट गेलं पाहिजे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल तिकडे अडवला गेला आणि रन सिंगल मिळेल. 30 रन झाले धाव फलकावरती. चौथी ओव्हर चालू आहे. बॉलिंग साठी अमया लेफ्टी आहेत. या बॉलवर ती मैदान सोडावं लागेल आणि अमितची खेळी संपुष्टामध्ये येते. पहिली विकेट जातीये टीम छत्रपती संभाजी महाराज टायगर. आणि बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अमया. स्ट्राईक एंडला बॅटर नागेश.
हा बॉल खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बट रन तिकडे सिंगल मिळेल. एक्स्ट्रा रन्सने स्कोर कार्ड पुढे जाईल. 31. या बॉलवर कट केला गेला बॉल बाहेरच्या दिशेला आणि बसंतलाल तिकडे पूर्ण वेगळ्या अंदाजामध्ये थ्रो करत होते, बट तिकडे रन सिंगल मिळतीये. 4थी ओव्हर चालू आहे. 50 पर्यंत स्कोर गेलाच पाहिजे छत्रपती संभाजी महाराज टायगर्सचा. या बॉलवर एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, बॉल आतमध्ये आला आणि रन सिंगल मिळेल. या बॉलवर पण आपण आता फ्लिक केलं गेलं तिकडे आणि रन सिंगलनी मॅच पुढे जातीये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अमय स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अरुण. या बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि 4 ओव्हर संपल्यात. गुड बॉलिंग अमय, चांगला स्पीड टाकला आपल्या टीम साठी आणि 35 रन झाले धाव फलकावरती. आणि रोनकने पण आम्हाला 2 दिवस खूप चांगली स्कोरिंग. रोनक त्यानंतर आदित्य आणि विनीत या तिघांच्या पण खूप चांगली स्कोरिंग आमच्या समोर. क्रिक हिरोज ॲपनी मला असं वाटतं ह्या लोकांना हायर केलंय. रोनकला जेवढं त्यांच्या सॉफ्टवेअर इंजिनियरला माहित नसेल तेवढं रोनकला माहिती आहे त्याविषयी. 35 रन झाले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि एक 15-20 रन्स तरी आले पाहिजे त्या ओव्हरमध्ये. 55 पर्यंत टार्गेट गेलंच पाहिजे, कारण की तानाजी वॉरियर्स टीमकडे पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ज्या टीमने 30 रन डिफेंड पण केल्या त्यांनी 76 रन चेस पण केल्या. म्हणजे त्यांचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे आणि बॅटिंग अटॅक पण चांगला आहे तानाजी वॉरियर्सचा. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर जयला मात्र जय जयकार करावा लागेल टीमसाठी. या बॉलवर पण बॅटची घेतली गेली. पहिलाच बॉल येतो डॉट बॉल आणि छत्रपती संभाजी महाराज टायगर्स कुठेतरी मॅच मध्ये बॅकफुटला राहिले गेले. त्या बॉलवर आपण पाहिलं तर बॉलला फिरवलं गेलं आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. 36. ...36 36 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जय स्ट्राईक एंडला बॅटर अरुण आहेत आणि पवेत कशा प्रकारे मात्र हा डाव रंगतोय. या बॉलवर बॅकफुटला आले, पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे रन सिंगल मिळेल. 30. ओके या मग आरामात या. ओके या आरामात या. मी आहे डोंबिवलीलाच आहे. येतो मी पण 7:30 पर्यंत घरी येतो. 8 साडेआठपर्यंत. लॉस ऑफ 1 विकेट आणि एका दुसरा 6 आलाच पाहिजे. या बॉलवर कडक फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल आपण पाहिलं तर बाउंड्रीसाठी. आणि स्कोर पाहिला तर 42. 42 रन झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नागेशने अजून एक मोठा स्ट्रोक खेळला तर एक 50च्या आतमध्ये स्कोर जाईल. या बॉलवर उडवला गेला आणि बॉल तिकडे आउट आणि 44चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता तानाजी वॉरियर्स. 44 रन्स करायच्या 30 बॉल मध्ये. Oh my God!
फायनल किती आहे? तरी सगळ्यात त्याला एवढं आहे. किती जातं? महिन्याला? कवरेज में सीट झालं नहीं खेलेगा उसमें खेलेगा वर्ल्ड कप में ऍक्च्युली ह्यालाच बॉलिंग टाकायला पाहिजे मेरे को डालने का है कल अच्छा झाला तो वो मस्त खेला है बहुत दिन के बाद पैसा ये सब उधर क्यों नहीं डालते ये लोग पायर लागला की एक बॉल स्किप स्कोर पाहिलं तर आतापर्यंत कुठलंही खातं ओपन केलेलं नाही, बट एक विकेट घेतली आहे आणि स्ट्राईक एंडला नवीन बॅटर लेफ्टी अमया, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज टायगर्स पण या मॅच मध्ये कमबॅक करेल का? रन आलेले नाहीये, पॉवर प्ले चोर आहे, त्यामुळे अमयाला पण इकडे चान्स घ्यावा लागेल आणि बॅटिंग करावी लागेल. 44 रनचे छोटे टार्गेट आहे, पण तिकडे पण लोअर स्कोरिंगच्या मॅच नेहमीच फिरताना पाहिल्यात. आराम से आराम से आराम से बस 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 एक मिनिट थांब बोल ना पुढे इथे इथे हां बस हो मग येऊ काय बघा कलसे पण आहे बोल ना
या बॉलवर पण जागेवरच फिरवला गेला. गुड बॉलिंग नागेशची एक चांगली वर पाहायला मिळते. थांबलो इथे 1 रन 1 विकेट पहिली ओव्हर. त्याचा बघत होतो. कुठेतरी मॅच या बॉलवर पण आपण पाहिलं तर ओव्हर संपले. काय बॉलिंग केली गेली नागेशने. 1 रन आणि 1 विकेट दिली आहे. 24 बॉल मध्ये 43 रन्स करायच्यात. एक चांगला स्पीड टाकला नागेशने आपल्या टीमसाठी. आणि लोअर स्कोरिंग जेव्हा बॅटिंग होत नाही, टीम एफर्ट्स आहेत, त्यामुळे बॅटरला कधी बॅटिंग होत नाही, त्यामुळे बॉलरला एफर्ट्स द्यावे लागतात. कधी बॉलिंग झाली नाही तर बॅटरला बॅटिंग करावी लागेल. तसाच खेळ आहे. कल से ऐसा पड़ा है. तो डाव करेगा क्या? कोई लेने नहीं आ रहा है. हे तू बाहेर गेला. 24 बॉल मध्ये 43 रन्स करायचे आहेत. बॉलिंग साठी स्वतः कॅप्टन येतात सचिन. पहिल्याच बॉल वरती आपण बघतो वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि एफर्ट चांगली होती तिकडे नागेशची, बट कॅच ड्रॉप झाली आहे. आवाज जातो ना तिकडून. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सचिन. त्या बॉलवर पण थांबवले गेले. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. थोडं तिकडे जा. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि बसंताल यांच्या बॅटमधून आपण पाहतो 6 रन साठी. प्रॉपर टायमिंग आहे. नको टाकू. दोन डॉट काढ. या बॉलवर पण आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि रन तिकडे 4 रन मिळतात. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले बसंताल यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर प्रॉपर कव्हरला उडवला आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. रन मिळतात 4. 12 रन झाले त्या फुलकावरती. LHC वाले सगळे टी-शर्ट घालून का आले? चिन्मय पण आलाय. मॅच आहे का? ए, काय करतो? व्हाईट बॉल. जवळ जाऊ इथं. काय नाही. स्वामी क्रिएशनचे सर्वे सर्वा कोण? महेश पवार. स्वामी क्रिएशनचे आपण पाहिलं तर सर्व महेश पवार. आपलं पण स्वागत आहे महेश पवार. स्कोर झालाय 14 रन झाले धावफलकावरती. 2 ओव्हर संपलेत आणि 18 बॉल मध्ये 30 रन. अठरा बॉल मध्ये 30 रन करायचे आहेत. शैलेश विचारे बॉलिंग साठी येतात. 18 बॉल मध्ये 30. पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळले गेले. तिकडे थोडी मिसफील्ड पाहिली गेली, पण रन सिंगल मिळेल आणि अमय यांच्याकडे मात्र स्ट्राईक जाते. चांगली बॅटिंग अमयानी पण केली आहे ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये, बट ही मॅच जिंकून आम्हाला पुढे जायचं आहे आणि फायनल साठी क्वालिफायर राऊंड 2 पण खेळायचं आहे. ही डू ऑर डायची मॅच एलिमिनेटर राऊंड चालू आहे. जो हरेल त्याला बाहेर जावं लागेल, जिंकेल त्याला एक चान्स आहे. या बॉलवर उडवलाय कव्हर्सला आणि सिंगल रनने धावफलक पुढे जाईल. नागेश त्या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन पुन्हा एकदा चान्स होता तिकडे आणि रन सिंगल मिळेल. थेंबे थेंबे तळीसाचे, बट एका दुसरा मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. अमयाला मात्र ह्या ओव्हरमध्ये चान्स घ्यावा लागेल. मॅच जिंकायची तर इथे कुठेतरी एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे.
या बॉलवर देखील एक आपलातून स्ट्रोक खेळले गेले अमाईच्या बॅटमधून 6 रनसाठी. परफेक्ट. (23) and it is out. नागेश क्या आहे तुझ्याकडे लास्ट बॉलर बैट्समैन विजय फडे बॉलवर लक्ष ठेव. लास्ट बॉल जाऊन दे चल नाही तो कॅच आहे चलेगा टाक तू कॅच आहे टाक. 13 बॉलमध्ये 21 रन्स करायचे आहेत. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. त्या बॉलवर मात्र विचारणेने पण अगदी विचार केला आणि विचाराप्रमाणे बॉलिंग करतील. विचार करून बॉलिंग करतील. इम्पॉर्टंट बॉल आहे हा. 13 बॉल 21 ला या बॉलवर उडवलाय आणि नो मॅच स्टँड मध्ये बॉल पडतो पण सिंगल रन मिळेल. बारा बॉल मध्ये 20 रन्स करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय आणि नॉन स्टेकेंडला विजय आले त्यामुळे मॅच कुठेतरी ही बॉलिंग साठी सौरभ, स्ट्राईक एंडला अमया. 12 बॉल मध्ये 20 रन्स करायचे आहेत. एक रन डाऊन नाही एक रन अडवायचा आहे. 12 बॉल 20 ची मॅच आहे. 10च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. अमयाकडे देखील चांगला अनुभव आहे कारण की लेदर बॉल क्रिकेट पण चांगले खेळत. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका कुठेतरी फसला होता. 11 बॉल मध्ये 19 रन्स करायचे आहेत. पुढेच राहा पुढेच राहा. मागे लाईन बघ मागची. या बॉलवर आपण पाहिलं तर वाईट बॉल इट इज आउट. OUT आउट. सचिनने मात्र काय नजर होती. नजर हटी आणि दुर्घटना घटी. बॉल काउंट आहे ना. राईटला बॉल काउंट. बॉल काउंट नाही. काउंट आहे ना. तो मेरे को डॉट डालना पड़ेगा ना. डॉटेड विशाल आहे. ये लगता है डॉटेड और कुछ क्या बोला इकडे शरद चालू बोल. इसके अंदर जा रहा है. इसके अंदर घुस रहा है पीछे देखो पीछे. नवीन बॅटर विशाल येतात. ज्याने पण खूप चांगला खेळ दाखवलाय. मॅच आहे 11 बॉल मध्ये आता मात्र किती पाहिजे 11 बॉल. हा वाईड आहे. कॅच आहे यार. 10 बॉल का भी कॅच कनेक्ट करा यार. 9 में 16 एक काउंट हुआ. थांब थांब थांब. 3 बॉल 9 बॉल मध्ये 16 रन्स करायचे आहेत. हे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत आणि अमयाना मात्र बॅटिंग करावी लागेल. बघेल कोण जिंकेल. त्या बॉलवर उडवला तिकडे स्टेप आउट झाले एकच चालेल. आणि सिंगल रन मिळतीये. 8 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. 29 रन झाले. त्या 2 बॉल मध्ये एका दुसरा मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. या बॉलवर देखील उडवला गेला. तिकडे आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल रन मिळेल. 7 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. मगाची मॅच रंगली तशीच मॅच रंगतीये.
पण मग 65चं टार्गेट होतं, इकडे मात्र 44चं टार्गेट असताना देखील तानाजी वॉरियर्स कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफुटला राहिली आणि चांगला बॉलिंग अटॅक आणि चांगली फिल्डिंगमुळे छत्रपती संभाजी महाराज टायगर्स मात्र या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकली आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन थांबली मॅच. 6 बॉलमध्ये 13 रन्स करायचे आहेत. 13 ना रे. 6 बॉलमध्ये 13 रन्सची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. लक्ष ठेवा. 5 बॉलमध्ये 12 रनची गरज. या बॉलवर उडवला गेला आणि बॉल आपण पाहिलं तर जाईल 4 रनसाठी. चार बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर, पैसा वसूल मॅच. थांब 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 आम्ही थांब. या बॉलवर देखील दडपण पाहायला मिळते, प्रेशर पाहायला मिळते आणि एक्स्ट्रा रनने पुणे धावफलक पुढे जाईल 37. 4 बॉलमध्ये आता मात्र 7 रन्स करायचे आहेत. या बॉलवर पण नो बॉल. चार बॉलमध्ये 6 रन्स करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत. बॉलर अमितला मात्र थांबवावं लागेल आणि लेफ्टी असल्यामुळे कुठेतरी अमितला पण कठीण जाते बॉल टाकण्यासाठी, पिचिंग करण्यासाठी. त्यामुळे 4 बॉल 6 ला पाहूयात कोण जिंकेल. तानाजी वॉरियर्स. या बॉलवर एक चांगली कॅच पकडली गेली आणि अमयची खेळी संपुष्टामध्ये येते. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इट इज आउट.
3 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. क्रीज मध्ये उभा राहा, क्रीज मध्ये उभा राहा. मागची लाईन बघ, मागची लाईन. 3 बॉल मध्ये 6 रन्स करायचे आहेत. बिग फाईट, काटेकी टक्कर. या बॉलवर उडवला गेला आणि विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. जयच्या बॅट मधून जयचा जय जयकार होतोय. नावाचा जय आहे आणि जयने एक मोठा विजय मिळवलाय. अप्रतिम स्ट्रोक. जयने आपल्या टीमचा जय जयकार केलाय. वेल प्लेड जय. आणि हार्ड लक टीम छत्रपती संभाजी महाराज टायगर. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अमया पण यायचा आहे. वेल प्लेड. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.